नमस्कार. BSE प्रस्तुत बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. BSE इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट टू फ्युचर ब्राईट, अर्थात योग्य गुंतवणूक उज्ज्वल भवितव्य असं पण म्हणतो. आणि योग्य गुंतवणुकीसाठी गुंतवणूक मात्र सुजाण, सुजग आणि सक्षम असायला पाहिजे. आणि त्यासाठीच आपला हा सगळा प्रयत्न आहे. BSE आणि SEBI सुद्धा त्यासाठी सतत प्रयत्न करतायत, अविरत प्रयत्न करतायत. दोन गोष्टी सांगतो. एक तर द सेबी सारथी ॲप, हा जो ॲप आहे हा आपण निश्चित बघावा. आणि दुसरं म्हणजे द सेबी इन्व्हेस्टर ही वेबसाईट आहे, त्याच्यावर भरपूर माहिती आहे. त्याच्यामध्ये रजिस्टर्ड नोंदणीकृत गुंतवणूकदार तज्ज्ञ कोण आहेत, त्यापासून ते इंटरमिजियरीज कोण आहेत, सगळ्याची माहिती आहे. त्यामुळे आपली गुंतवणूक कुठेही आपण फसवले जाणार नाही, कारण मुळातच फसवणुकीला आळा आणि गुंतवणुकीला सतत प्रोत्साहन हेच आपलं बोधवाक्य आहे. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपल्यावर सहभागी होत आहेत राकेश रेजा सर, संचालक राकेश रेजा अकॅडमी. नमस्कार. राकेशजी, सिच्युएशन तर आपण रोज बघतोय, आम्ही रोज चर्चा करतोय, रोज वेगवेगळ्या हेडलाईन आहेत की ब्लॅक फ्रायडे, ब्लॅक थर्सडे अशा हेडलाईन आहेत. मार्केट हे होते. मात्र काल मार्केट बंद होतं, परवा मात्र 1305 अंकांनी सेन्सेक्स वरती होता. पण एक धास्ती जी असते की जेव्हा परीक्षा आपली चालू असते तेव्हा एक दोन दिवस मध्ये सुट्टी आली की कसं बरं वाटतं, बाबा आपल्याला तयार आहे. तसं कालची सुट्टी होती तर मग बऱ्याच जणांनी निश्वास दिला की बाबा आता तरी मार्केट पडण्याची न्यूज यायला नको. ही जी परवाची तेजी आहे त्या तेजीमुळे आपण निर्धास्त व्हायचं का किंवा खुश राहायचं का? कारण ही जी सगळी टेन्शन्स ही जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहे, भूराजकीय अशांततेमुळे आलेली टेन्शन, तर देशातल्या याचा काही तितकासा हे परिणाम नाही आहे. काय वाटतं सर ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये? हे बघ, परवा आणि त्याच्यानंतर अगोदर 2 दिवस मार्केटने एक चांगली उसळी दिली होती, पण ही खूपच टेम्पररी आहे. हो, कारण हे सगळं न्यूज बेस चालू आहे. का न्यूज एक युद्धात ना 2 गोष्टी होत असतात. सतत अफवा ह्या पेरल्या जातात आणि काही नॅचरली होतात आणि काही पेरल्या जातात. बरोबर. तर आणि तो युद्धाचा एक भाग असतो. तर कसं आहे की जसं आता ट्रम्पने सांगितलं की आम्ही इराणशी बोलतो आहोत, आमचं हे इराणला त्यांनी 15 पॉईंटचा एक हे पण पाठवलं की आमची या अटींवर आम्ही युद्ध बंद करणार राजी आहोत म्हणून वगैरे. पण ते एकतर्फी प्रयत्न होते किंवा प्रयत्न दाखवले जात होते. बरोबर. हे अजून कोणी सांगू शकत नाही. कारण असं आहे इराणने इन्कार केला होता आणि इराणने त्याला इन्कार पण केलाय आणि त्यांचं युद्ध सतत चालूच आहे, त्याच्यात काय नाही. आता हे जे 15 पॉईंट त्याच्यासमोर इराणने आपल्या नवीन त्या 5 मागण्या वेगळ्या टाकल्या की आमचं जे नुकसान झालं आहे पहिले ते तुम्ही भरून काढा, आमचं हॉर्मुजवर आमचं अधिकार प्रस्थापित करा आणि एवढ्या मागच्या 10 वर्षात मागच्या 40 वर्षात आमची जी नुकसान झाली आहे म्हणजे ते भरपूर आहे जे कधी मान्य होऊ शकत नाही. म्हणजे आता दोघंही पक्ष आहेत ते असे मागणी घेऊन पुढे येत आहेत जे दोन्ही पक्ष मान्य करू शकत. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे युद्ध थांबण्याची सध्या तरी काहीच लक्षणं नाही. हो. परत आणि याच्यात अमेरिका आणि इराण हे दोनच पक्ष नाहीत, तिसरा पक्ष इस्रायल आहे. हे लक्ष करून आणि इस्रायलच मुख्य पक्ष आहे. खरंच. तुम्ही इराण आणि अमेरिकेत काय चालू आहे ना याच्यापेक्षा इराण आणि इस्रायलमध्ये काय चालू आहे याच्यावर लक्ष केंद्रित करणं. बरोबर आहे. कारण इस्रायल आहे त्याने युद्ध चालू केलं आणि अमेरिकेने त्याला फक्त पक्ष दिला. आणि आता परिस्थिती अशी आहे की अमेरिकेने जरी ठरवलं की युद्ध आपण बाहेर पडायचं, इस्रायल तसं करू देणार नाही. तर आता इस्रायल अमेरिकेच्या हाताबाहेर गेल्यासारखी परिस्थिती आहे. बरोबर आहे. तर ते दोघं तर ऐकत नाही, तर त्याच्यामुळे युद्ध लगेचच काही त्याच्यात रिझल्ट येणार आहे याची शक्यता मुळीच नाही. बरोबर आहे. हे युद्ध अजून चालणार आहे आणि थांबण्याचं काही कारण सध्या तरी नाहीच आहे. बरोबर आहे. ओके. दुसरी गोष्ट काय की याचे परिणाम आहे ना आता अजून तीव्र होत जाणार आहे. कारण थांबवण्याचं आता अमेरिकेने ठरवलंय की आम्ही 5 दिवस त्यांनी हल्ला करणार नाही सांगितलं होतं. अमेरिकेने आता नवीन लोकांना उतरवण्याची हे सुरू केलेली आहे. जपान वगैरे इथून त्यांनी आपले मरीन्स मागवले आहेत आणि हेलिकॉप्टरवरून पण जे त्यांची एलिट कमांडोज वगैरे आहेत त्यांना उतरवण्याचा त्यांचा आता प्रयत्न हे चालू झाला. बरोबर. म्हणजे ते एका बाजूने ते असं म्हणतात की आम्हाला युद्ध थांबवायचं आहे, पण दुसऱ्या बाजूने ते युद्ध वाढवण्याचे बाकीचे जे मार्ग आहेत मुळात हा सगळा राकेशजी जो भाग आहे हा साम्राज्यवाद आणि ह्याच्यात अमेरिकेची स्ट्रॅटेजी पहिल्यापासून राहिले त्याचंच हे आहे. भूषणजी, आपण BSE प्रस्तुत बंदा रुपया. स्वागत आहे आपलं BSE प्रस्तुत बंदा रुपयामध्ये. मग अशी मी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटबद्दल सांगितलं, त्याच्यामध्ये स्कॅम शोधणारी काही टूल्स आहेत. मी आपण जे सगळे स्कॅम्सला बळी पडत असतो किंवा खोटी माहिती असेल, अफवा असेल, त्या सगळ्याची माहिती द सेबी इन्व्हेस्टर या वेबसाईटवर आपल्याला मिळू शकेल.
आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहेत राकेश रेजा सर, संचालक राकेश रेजा अकॅडमी, आणि भूषण तिनेकर, संचालक ट्रेजर कॉर्पोरेट फंड ॲडवायझरी. राकेशजी, मगाशी मी म्हटलं की बाबा 100चे शेअरमध्ये 500चे झाले तर मला वाटतं की कुठेतरी माझ्या बुद्धिमत्तेचाही त्याच्यात हे आहे, सहभाग आहे, तेजी आहे. पण 500 ते 400 किंवा 300 झाले तर मात्र खूप दुःख होतं. आणि आताची जी सिच्युएशन आहे त्यात 2 मतप्रवाह आहे आपल्याकडे. काही मोठे फंड मॅनेजर आहेत ते तर म्हणाले की बाबा आम्ही बॅड न्यूजचीच आम्ही वाट बघत असतो, कारण इतके चांगल्या छोट्या म्हणजे लहान किमतीमध्ये आपल्याला एवढे मोठे शेअर्स मिळू शकतात. तर दुसरे आहेत की ते मार्केटमधनं थोडं पलायन करण्याच्याकडे त्यांचा दृष्टिकोन आहे. काही जण FD मोडतात, म्युच्युअल फंडमधनं बाहेर येतात. काय सांगाल, कशी सिच्युएशन ही गुंतवणूकदारांमध्ये? बघा, ॲक्च्युली कसं असतं ना की आपण इतिहास बघतो. आता जी परिस्थिती आहे त्याच्यात आपण इतिहास शोधायचा प्रयत्न करत असतो की मागच्या वेळेस असं काय झालं होतं. पण प्रत्येक वेळेस आहे ना परिस्थिती वेगळी असते. जसं रशिया युक्रेन वॉर आहे, त्याच्यात भारताचा काही संबंध नव्हता, पण ते ग्लोबल इफेक्ट म्हणून तिथं तो आपल्याकडे येतो. पण आता जी परिस्थिती आहे ना त्याच्यात ज्या मेजर इकॉनॉमीज आहेत त्याच्यात सर्वात जास्त अफेक्टेड इकॉनॉमी जी आहे ती भारतीय आहे. हो, कारण 85% इम्पोर्ट आहे आपलं, आपलं इम्पोर्ट त्यांच्यावर आहे. आपल्याकडे आणि त्याचं स्टोरेज नाही. त्यामुळे म्हणजे आपल्याकडे जी इमर्जन्सी हे असली पाहिजे तेवढी आपल्याकडे क्षमता नाही. तर त्याच्यामुळे याचा जो इफेक्ट आहे ना तो स्पायरल इफेक्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की मागच्या कोणत्याच हिस्ट्रीच्या इव्हेंट बरोबर आजची इव्हेंट तुम्ही कम्पेअर करूच शकत नाही. बरोबर आहे. वी आर डायरेक्टली अफेक्टेड विथ दिस वॉर. आतापर्यंत जे वॉर येते ते कुठेतरी कमी जास्त पद्धतीने म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट. आता नाही, तसं नाही. आपण डायरेक्टली अफेक्टेड वॉर. ओके, आपला आणि जो स्पायरल इफेक्ट आहे तो इंडस्ट्रियल इफेक्ट पण आहे. आता तुम्ही बघाल तर भरपूरशा ज्या कंपन्या आहेत, आता पानिपतमध्ये आहेत, तिथे राजस्थानमधल्या त्या चादरच्या इंडस्ट्रीज आहेत, सुरतमध्ये आणि मोरबीच्या या टाईल्सच्या कंपन्या आहेत त्या बंद पडल्यात. पेंट्स आणि तिथून जे लाखो मजदूर आहेत ना ते पलायन करून परत घरी जात आहेत. दिस इज अ व्हेरी स्पायरल इफेक्ट. म्हणजे हा काही लगेच थांबणारा इफेक्ट नाही. आणि युद्ध आता जरी युद्ध संपलं आज तरी याचा इफेक्ट आपल्या पुढच्या 6 महिन्यात होणार. 6 महिने त्याचा कॉर्पोरेट अर्निंग्सवर निश्चित परिणाम होतो. 6 महिने आज युद्ध थांबलं तरी 6 महिने आपल्याला नॉर्मलाइज होण्यासाठी लागतील. कारण ज्या फॅक्टरीज वगैरे ज्या बंद पडल्यात ना त्यांना चालू करण्यासाठी पण खूप वेळ पाहिजे. बरोबर. परत दुसरी गोष्ट अशी आहे की जिथून आपल्याला LPG वगैरे मिळत होता, कतार बितार, त्या फॅसिलिटीज आता त्यांच्या फॅसिलिटीज बंद झाल्या. 15% तो सप्लाय तोही बंद. त्यांना पण ते परत सुरू करण्यासाठी त्यांना महिनो लागतील. म्हणजे हे जे सगळं विनसलंय ना ते लगेच काही सुधारणार नाही. त्याला काल एक चांगला रिपोर्ट आला अमेरिकन मोठ्या रिसर्च एजन्सीने काढला. भूषणजी, त्यात म्हटलंय त्यांनी की एनर्जी प्राइजेस वाढले, आपल्या ऊर्जेच्या किमती आपल्याकडे वाढल्या आहेत. त्यामुळे ऑइल मार्केटिंग कंपन्या असतील, फर्टिलायझर्सला इनपुट कॉस्ट वाढले. त्याच्यामुळे राकेशजी, यामध्ये FD मध्ये गुंतवलेले मॅक्झिमम ज्यांनी FDत गुंतवलं ते समजूतदार म्हणायचे का, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले समजूतदार म्हणायचे का, SIP मध्ये गुंतवणूक केलेले लोक म्हणजे शहाणी सुरती समजायची? काय वाटतं तुम्हाला? कारण ही चर्चा जी होते गुंतवणूकदारांमध्ये तेव्हा आपला पोर्टफोलिओ आपण डिस्कस करतोच. बघा, मी आपल्या जेव्हा मागच्या 28ला हे युद्ध चालू झालं त्याच्यानंतरच आपला पहिला एपिसोड होता. तर त्यावेळेस मी हॉर्मुजबद्दल बोललो होतो की इफेक्ट हॉर्मुजचा काय येणार आहे. जेव्हा कोणी हॉर्मुजचा विषय पण काढला नव्हता तेव्हा आपण इथं हॉर्मुज डिस्कस केलं होतं. बरोबर आहे. आणि त्यावेळेसच मी सांगितलं होतं की देअर इज गोइंग टू इफेक्ट. आणि त्यावेळेस पण मी एक सल्ला दिला होता की लोकांनी आपली गुंतवणूक फिक्स इन्कममध्ये आता वळती केली पाहिजे. आज कोण हुशार आहे ना हे कोणी सांगू शकत नाही. कारण आज आपण जो एखादा डिसिजन घेतो तो काहीतरी परिस्थितीला बघून घेत असतो. तो कदाचित मागच्या 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात ज्या लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ती त्या परिस्थितीला अगदी अनुसरून होती. त्याच्यात काही हे नाही. पण आपण आपलं जशी परिस्थिती येणार आहे, बघा गुंतवणूक जी आहे ना ती येणाऱ्या परिस्थितीतून करायची असते. तर आजची परिस्थितीपेक्षा येणाऱ्या मागच्या 1 वर्षात, 1.5 वर्षात, 2 वर्षात काय परिस्थिती होऊ शकते त्याच्यावरून आपण आपलं गुंतवणुकीचा निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. माझं असं मत आहे की अजून पण लोकांनी तात्पुरता जोपर्यंत हे युद्ध थांबत नाही आणि जोपर्यंत असं परिस्थिती क्लिअर होत नाही तोपर्यंत लोकांनी आपला जो गुंतवणूक आहे ती फिक्स इन्कमकडे वळती करायला पाहिजे. बरोबर आहे. सेन्सेक्स जसं आणि सेन्सेक्सचा माझाच स्वतःचा एक जो अनुमान आहे तो अजून इथून 10,000 पॉईंट
खाली पडण्याची शक्यता आहे. म्हणजे मी 65,000 सेन्सेक्स बघतोय आणि 20,000 निफ्टी बघतोय. आत्ता सेन्सेक्स जसं आत्ता भूषणजी म्हणा 796 अंकांनी खाली उघडलाय. 74,476 अशी लेवल आजची BSEची. मंडळी छोटीशी विश्रांती. आपण पाहतात BSE प्रस्तुत 12 रुपये. BSE प्रस्तुत इथला अजून तुम्ही मालमत्ता शब्द चांगला शब्द आहे, पण तरी सुद्धा वेल्थ म्हणजे आपल्याकडे अजूनही समृद्धी म्हटलं जातं की सर्वार्थाने समृद्धी. आणि ह्या सगळ्या अनिश्चित वातावरणात सुद्धा मला आठवते की राजमार्ग इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हा एनव्हिट परवा लिस्ट झाला BSEला. माननीय गडकरी साहेब आले होते, BSEचे CEO MD तेव्हा होते. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने हा स्पॉन्सर केला. पण ह्याच्यात सुद्धा हे लिस्टिंग जबरदस्त झालेलं आहे. प्रायमरी मार्केटमध्ये अजूनही IPO येत आहेत. म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास हेच खरं म्हटलं तर आपल्या कॅपिटल मार्केटचं सगळ्यात मोठं पुंजी आहे, भांडवल आहे, पाठबळ आहे. आशा करूया की ही स्थिती लवकर हे होईल, सुधारेल आणि एवढी मोठी आपली जी अर्थव्यवस्था आहे, जी मी म्हटलं असं 1 ट्रिलियनपासून 4 ट्रिलियन आपण 17 वर्षात गेलेलो आहे, ही अशीच पुढे राहील आणि या छोट्या मोठ्या इकॉनॉमीचं आपण छोटेसे स्टेक होल्डर राहू हीच अपेक्षा आहे. आज सहभागी झाल्याबद्दल भूषणजी, राकेशजी दोघांचेही मनपूर्वक आभार. मंडळी पुन्हा भेटूया सोमवारी आपल्या 12 रुपयामध्ये. आपल्या सह्याद्री वाहिनीवर सोमवारी आपल्याबरोबर स्वप्नील महाजन आणि समीर कुलकर्णी सहभागी होणार आहेत. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद. BSE प्रस्तुत 12 रुपया. प्रस्तुत करता BSE, द पॉवर ऑफ वायब्रन्स.